हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर चला मग बघूया। तर फर्स्ट आपण निफ्टीचा चार्ट बघणार आहे। तर निफ्टीमध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं। इथं ब्रेकआउट आलेला होता। ब्रेकआउट आल्यानंतर इथं निफ्टीने कन्सोलिडेशन केलं आणि आता सुद्धा कन्सोलिडेशन करत आहे। जर इथून जर थोडासा सुद्धा इथून ब्रेकआउट आला तर 25,225 टार्गेट अचीव होण्याची शक्यता आहे। जर ही ट्रेंड लाईन क्रॉस केली तर 23,447 पर्यंत येण्याची निफ्टी कोशिश करणार आहे आणि हा एक डेली चार्ट आहे। नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी। तर बँक निफ्टी मध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे। तर रेजिस्टन्स आणि इथं ब्रेक केलेला होता आणि इथं बघा इथं कन्सोलिडेशन करत आहे बँक निफ्टी आणि इथं 54,409 पर्यंत जाण्याची कोशिश करणार आहे आणि हा एक डेली चार्ट आहे। हा बँक निफ्टीचा चार्ट आहे। नंतर पुढचा चार्ट आहे मिड कॅप। मिड कॅप मध्ये बघा, मिड कॅप मध्ये आपण बुलिशच होतो पहिल्यापासून आणि इथं एवढ्या एकही लो न ब्रेक करता तर इथे एक मी सांगितल्याप्रमाणे इथे एक रेड कॅन्डल बनलेली होती आणि त्यानंतर इथे सुद्धा एक ह्यूज अशी रेड कॅन्डल बनलेली होती, पण मार्केटने इथं खरेदी झाल्यामुळे इथे एक डोजी पॅटर्न बनवला आणि इथं वरती जाण्याची कोशिश करत आहे मिड कॅपने आणि त्यानंतर 61,000 हे टार्गेट अचीव करण्याची शक्यता आहे। नंतर पुढचं चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स। तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कॅन्डल्स होत्या आणि 11 कॅन्डल्स नंतर मी म्हटल्याप्रमाणे इथं रेजिस्टन्सला इथं रेड कॅन्डल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा एक रेड कॅन्डल तयार झाली आणि इथं कन्सोलिडेशन होऊ शकते किंवा इथं वरती जाण्याची कोशिश मिड कॅप निफ्टी लॉंग हायला जाण्याची शक्यता आहे, लाईफ टाइम हायला। आणि जर इथून जर कन्सोलिडेशन करून जर ब्रेकडाऊन आला तर इथं 17,800 हे टार्गेट येऊ शकते। हा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्सचा। नंतर आता काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे स्पार्क। तर स्पार्क मध्ये बघा, हा वन डेचा चार्ट आहे आणि वन डेच्या चार्ट मध्ये बघा हे रेजिस्टन्स इथं मोठी अशी ह्यूज अशी कॅन्डल बनलेली आहे आणि इथं व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे। तर स्टॉकची प्राइस आहे 230 रुपये 71 पैसे आणि स्टॉकला आपण स्टॉप लॉस लावू शकतो 220 रुपयाचा आणि टार्गेट हे 250-260 पर्यंत जाऊ शकतो। तर अशा प्रकारे हा फर्स्ट स्टॉक होता स्पार्क। सेकंड स्टॉक आहे अवंती फीड। अवंती फीड मध्ये बघा इथं एक पॅटर्न बनलेला आहे, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न। इथं बघा रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट कॅन्डल मोठी झालेली आहे। इथं व्हॅल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे। चार्ट हा डेली चार्ट आहे आणि इथं स्टॉकची प्राइस आहे 664 रुपये 20 पैसे। 650 पर्यंत स्टॉप लॉस लावून 720 रुपयाचा टार्गेट आहे। स्टॉकचं नाव आहे अवंती फीड। नंतर पुढचा स्टॉक आहे प्लॅटिनम इंडस्ट्री। प्लॅटिनम इंडस्ट्री मध्ये बघा इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। प्लॅटिनम इंडस्ट्री ही कालच्या फ्रायडेला सुद्धा दिलेला होता आणि फ्रायडेला हा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करत होता आणि आज यामध्ये ब्रेकआउट आलेला आहे। तर आता सुद्धा स्टॉक तुम्ही बाय करू शकता। स्टॉकची प्राइस आहे 497 रुपये। 480 पर्यंत स्टॉप लॉस लावून 560 पर्यंत जाण्याची स्टॉक कोशिश करणार आहे। स्टॉकचं नाव आहे प्लॅटिनम इंडस्ट्री। पुढचा स्टॉक आहे 5 स्टार। तर 5 स्टार मध्ये बघा इथं एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे किंवा आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या आधारे सुद्धा या स्टॉकला बघू शकतो किंवा कन्सोलिडेशन करत होता स्टॉक, त्यानंतर खाली आल्यानंतर हे बघा इथं कन्सोलिडेशन केलं किंवा इथं एक असा डरबॉक्स बनवला आणि इथं ह्यूज असा ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा इथं आलेला आहे। तर स्टॉकची आताची प्राइस आहे 706 रुपये। 706 रुपये इथं 680 रुपयापर्यंत आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि टार्गेट हे 760 पर्यंत अपेक्षित आहे। स्टॉकचं नाव आहे 5 स्टार। तर अशा प्रकारे आपण निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा बघितला, मिड कॅप बघितला, स्मॉल कॅप बघितला आणि काही ब्रेकआउट स्टॉक। तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक होता स्पार्क, सेकंड स्टॉक आहे अवंती फीड आणि थर्ड स्टॉक आहे प्लॅटिनम इंडस्ट्री, फोर्थ स्टॉक आहे 5 स्टार।
तर अशा प्रकारचे आपण ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहे. तर हे स्टॉक मी जे आता सांगितलेले आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही स्टडी करून घेऊ शकता. तर जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.